सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज मी आलो आहे माझ्या गावी आणि मी आणि माझा भाऊ आता दुसऱ्या गावी चाललो. म्हणजे त्याची बाईक आहे ना, तर ती तिकडून आम्हाला आणायची आहे. सो हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि आम्ही आता नदीच्या एका ब्रिजवर आलो, तर तुम्हाला ते ब्रिज दाखवतो, नदी वगैरे दाखवतो कशी आहे ती. ही बघा, हे इकडे ट्रॅक आहे, इकडनं रेल्वे वगैरे येतच जात असतात आणि तिकडे आणि इकडे पूर्ण दोन्ही साईडला नदी आहे चांगली. नदीमध्ये पाणी पण खूप आहे. हा माझा भाऊ आहे, आम्ही ह्याच्यासोबत चाललो आहे इकडे. आणि तुम्ही एकदा फक्त व्ह्यू बघा. आणि आम्ही पण थोडा लेट निघालो आहे घरातून, मग ऊन पण खूप लागते. ही बघा, ही आहे आपली नदी. तुम्ही आपल्या इंस्टाच्या रीलमध्ये ही नदी बघितली असेल, बिकॉज मी एकदा रील बनवलेली, त्याच्यामध्ये ही नदी पण आली, म्हणजे ट्रेनमधून रील काढलेली. सो आता आपल्याला इकडून एका बस स्टॉपवर जायचं आहे, तर डायरेक्ट आपण तिकडेच भेटू. सो गाईज आता आम्ही इकडून ट्रॅकवरून खाली आलो आहे आणि आता आम्ही जिने उतरून खाली जातो आहे. अजून इकडून आपल्याला थोडंसं 5-10 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर चालत जायचं आहे आणि मग आपण पोहोचणार आपल्या बस स्टँडवर. सो चला आता आपण जाऊया बस स्टँडवर आणि बघूया आपल्याला बस भेटते का नाही, कारण इकडे 2-3 तासानंतर एक बस भेटते. आणि आता 11ची, आता झालेत 10:30 आणि 11ची बस आता येईल. सो आपण लवकरात लवकर जाऊ आणि ती बस पकडू. बघूया आपल्याला भेटते का ती बस. हे बघा, चारी पण साईडला जंगल आहे, चारही साईडला जंगलच जंगल आहे. आणि आम्ही आता आलो आहे ॲमेझॉनच्या जंगलमध्ये. समोर ॲनाकोंडा येईल आता. तर नाही, पण हा रोड पण एकदम तसाच आहे. म्हणजे बघा ना, पुढे मागे काहीच नाही, सगळीकडे झाडं आहेत आणि आमच्या दोघांशिवाय अजून इकडे कोणच चालत नाही. बघूया आता काय करतो आम्ही पूर्ण दिवस. आजचा आमचा पूर्ण दिवस थोडा म्हणजे असा जास्तीत जास्त म्हणजे असं थोडा बिझीच जाईल, बिकॉज आज रात्री आमच्या घरी एक फंक्शन पण आहे. सो आम्ही दोघं रात्री तिकडेच म्हणजे तिकडेच असणार. फुल पॅक आहे आमचं. तर मग आपला व्लॉग आय थिंक इकडून बाईक घरी घेऊन गेल्यावर तिथपर्यंतच असेल. त्याच्या पुढे मी माझा व्लॉग एंड करेन, बिकॉज आमच्याकडे पण टाईम नाही तेवढा. तर आता इकडून कुठे जायचं आहे? फोन कर. गाईज आम्ही जंगलात आलो. इकडे चारही साईडला जंगल आहे. ह्याला विचारलं आता कुठे जायचं, तर हा सांगतो मला काय माहिती, माहीत नाही. तरी पण आम्ही घराच्या बाहेर आलोय पुढे आणि अशा जागेवरून अडकलोय. आता कॉल लावतोय, बघू ह्याचं काय होतं. तो गाईज आम्ही एका बाईकसाठी 7 समुद्रा पलीकडे आलो आहे. काय रे अरे दादा, 7 समुद्र पार करके आ गए मी एक बाईक के लिए सिर्फ. सो आता आपण एका गावात पोचलोय, तर आपण बघू तिकडे आता पुढे काय होतं, कसं होतं. आणि इकडे आम्हाला बस स्टँड कुठेच भेटत नाही, हे घरच भेटतात. आणि अर्धी घरं तर बंद होतात. ही बघा, अशी जुनी घरं आहेत तिकडे. आणि इकडे परत काय ढोल वगैरे वाजतात काहीतरी, म्हणजे असं फंक्शन वगैरे चालू आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, ब्लॉग एंडपर्यंत बघा. सो काय हे बघा, इकडे ट्रॅक आहे आणि आम्ही लोक मागून उतरलो आणि पूर्ण गोल फिरून असे गावातून आलो बाहेर. आणि येऊन शेवटी परत ट्रॅककडे येऊन अडकलोय. आता बस स्टँड पण आम्हाला भेटत नाही आणि इकडे विचारण्यासाठी कोण आहे पण नाही. समोर रस्ता पण बघा, रस्ता पण असा आहे की, आणि इकडे काहीतरी फंक्शन चालू आहे मंदिराचा, मग सगळी लोक पण त्यांच्या घरी नाहीत. आम्ही कोणाला विचारणार, आम्हाला काहीच कळत नाही. आणि आमची बस आहे, ती पण बस चुकेल नाही चुकेल, बघू आता काय होतं. पुढे आमचा एक चांगला लॉस झाला आहे. तर आम्ही ट्रॅकच्या ह्या साईडला आलो, राईट साईडला. आणि इकडे आम्हाला खूप मेहनतीने एक घर भेटले. त्या घरात कोणतरी होते. त्या काकींना आम्ही विचारलं आम्हाला बस हवी, असं जायचं एका ठिकाणी. तर ते बोलले की 10:30ची बस असते, ती येऊन गेली म्हणून. आणि आता वाजले 10:50. त्याची आम्हाला ती बस चुकली. त्या गोष्टीचं आम्हाला जास्त वाईट नाही वाटलं. पण आम्हाला सगळ्यात जास्त वाईट वाटलं ती कुठली गोष्ट, तर आम्ही ट्रॅकच्या त्या साईडला ती बस पकडायला जायचं सोडून ह्या साईडला आलो. तर बघू आता, इकडनं आपल्याला रिक्षा करावा लागेल. आणि रिक्षाला पण 150-150 रुपये घेतात ही लोक. तो बघू आता. हे बघा, इकडे वरतीच ट्रॅक आहे, ट्रेन पण आली इकडे. ती भारी वाटते ना मागे. हे लुक काय भारी वाटतो ना इकडे, एकदम गावामधून एकदम असं बाहेर येतं. म्हणजे शेतीच्या साईडलाच ट्रॅक आहे. तर बरं झालं ट्रेन लवकरून गेली, कारण आपल्याला आता ट्रॅक क्रॉस करायचा आणि त्या साईडला जायचं आहे. सो बघू आता काय करतो आम्ही. पुढे घरी जातोय का रिक्षा करून जातोय तिकडे, काय करायचं दादा? रिक्षा करून जायचं आहे ना. बरं ठीक आहे. आपण माझ्या भावाला फॉलो करा, तो असे चांगले एक्साइटिंग ब्लॉग तुमच्यासाठी देत राहतो. ओके ठीक आहे. बघा भाऊ बोललाय तर तसं करायचं. इकडून वर तुला आपण
तर आता आम्ही ट्रॅक क्रॉस करतो आणि मग रिक्षा तिकडनं करतो आम्ही. आता आम्हाला विनाकारण धंद्याला लागलं आहे आम्ही लोक. विनाकारण 150 रुपये घालावे लागणार इकडे फक्त 10-20 मिनिट्सच्या डिस्टन्ससाठी फक्त. तर चला डायरेक्ट जाऊ आपण तिकडे, ट्रॅक क्रॉस करू पहिला. लवकर चल लवकर चल. सेम ब्रो. ऐक सो गाईज आता आम्ही आलो आहे ट्रॅकवर. सो बघूया आपल्याला इकडून कुठे खाली उतरून जायचं आहे. आता खाली कुठे उतरून जायचं आहे इकडून? कट आता गाडी नाही पण आम्हाला रिक्षाने जावं लागलं. मग इकडनं रोड कुठे भेटणार आम्हाला? रिक्षाने जावं लागेल आम्हाला. कुठे सरळ जायचं? हां ठीक आहे. हां ठीक आहे ठीक आहे. काय बोलताय? आम्ही इकडे बावीला गोवेकर. हां हां तिकडे आम्ही राहतो. आम्ही आत्तूकडे जातो. आता मावशीकडे जायचं म्हणून थोडा आम्हाला लेट. आम्ही चुकून त्या साईडला गेलो बससाठी आणि आम्हाला लेट झाला. हो गाडी चुकली. गाडी चला आपल्याला एका काकाने रस्ता सांगितलं आहे तर आपण आता तिकडे जाऊ. बाकी हे बघा ट्रॅकच्या ह्या साईडला दुसरा गाव भेटला आपल्याला. डायरेक्ट बस स्टॉपवर भेटू. आम्ही आता अख्खा गाव फिरून आलो. दोघांची पण बॅटरी डाऊन झाली आहे आणि नुसते मगापासून फिरतो. आम्हाला काहीच माहिती नाही रिक्षा कुठे बस कुठे. तर आता आपल्या ब्लॉग चॅनलवर बेअर ग्रिल्सचा शो एपिसोड सगळे आपले ब्लॉग चॅनलवर अपलोड होणार आहेत. बिकॉज आम्ही आता बेअर ग्रिल्सचा शूट करतो आहे. बघा जंगलात फिरणार आहे. आता थोड्या वेळाने कुठेतरी साप बी पकडून खाणार आहे. सो हे गाईज आता फायनली आम्ही एवढा 1 तास गाव फिरून फिरून शेवटी एका मंदिराकडे पोचलो आहे, रामेश्वर मंदिराच्या इकडे. तर तिकडे आम्हाला बस स्टँड पण भेटले. सो इकडे आम्ही रिक्षाने आता बस बघू. बस तर नाहीच भेटणार आम्हाला. आता इकडे रिक्षाच करायची. तर बघू पुढे काय होतं आणि काय नाही. इकडे स्मशानभूमी पण समोरच आहे आणि गाव एकदम भारी आहे इकडे. माहिती आहे इकडे गाव म्हणजे असं रिअल एकदम असं कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं इकडे. बाकी आता आम्ही रिक्षा वगैरे शोधतो आहे. काय माहिती आता आम्हाला काय भेटतं आणि काय नाही. जरा चांगलं वाटलं काहीतरी बसायला जागा भेटली म्हणून. हे बघा फायनली 1 तासानंतर आम्हाला रिक्षा भेटली आहे आणि आता जरा कुठे थंड थंड हवा लागते. नाही तर गर्दीमध्ये दोघं पण गेलेलो. हा एवढा गोरा आहे, हात पण काळा झाला. सो चला आता आपण जाऊया डायरेक्ट आणि तिकडे गेल्यावर भेटूया. सो कंटिन्यू करा आपण. आम्ही दादाच्या बाईकवर बसलोय पल्सरवर आणि त्या बाईकचे एवढे सीन आहेत ना. आम्ही ती बाईक कशी कशी चालवून पूर्ण मेन रोडवरून आली. हा बघा माझा भाऊ चालवून समोर पण आणि ती थांबली. हे तू गाडी थांबव 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 गाडी थांबव. अरे गाडी थांबव रे तू आधी. थांबव. मी चालत येतो बाहेर राहून दे. गाय आधी त्या दादाला येत नाही चालवायला आणि तो बिचारा कसा कसं चालवतोय. तो का तू चालवतोय बघा कसं. आता आम्ही थोडा वेळ इकडे थांबणार आहे. पेज वगैरे खाल्ले. आता आम्ही थोडा वेळ इकडे थांबणार आहे आणि मग आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे जिकडे आलो तिकडे जाणार आहे. पण ही दुसरी बाईक घेऊन, ही आता पल्सर घेऊन चालू आहे ना. तर आता थोड्या वेळाने ह्याची बाईक घेऊन जाऊ आम्ही. सो ही बाईक पण खूप मध्ये मध्ये बंद पडते बघू शकता तुम्ही. तरी पण कसं स्ट्रगल करतोय घरात कंटा येणार म्हणून. ब्रो आम्ही बाईकनं जातो आहे आमच्या घरी. वी हॅव डन लॉट्स ऑफ स्ट्रगल्स ब्रो. म्हणजे काय बोलायचं, कसं वाटतंय हर्ष तुला? काही ज्यांना मराठी इंग्लिश कळलं नाही त्यांनी मला सांगा. मी त्यांच्यासाठी कॅप्शन टाकेन एवढ्या क्लिपमध्ये. आणि बघा आता गाईज एकदा फक्त इकडचा रोड बघा यार कसला डेंजर आहे. आणि इकडे टर्न्स पण असेच ना. वरती फोनवरती दाखवू आपण आज.
सो गुड. चालूच ठेव रे दादा. थोडा मागे घे ना दादा बॅग, मी पुढे ढकललो. इथं तर कॅमेरा पकडून बसतात पागल. काय आहे बघा, हे जे असे टर्न्स असतात ना तिकडे थोडा माझा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम म्हणजे ए ते दुकान दिसलं तर बघा. हां काय साईडला दाखव, साईडला दाखव. वाव, काय साईडला काय भारी नदी आहे, एकदा बघा तुम्ही. इट्स नॉट सीइंग इट. आज म्हणजे म्हणजे एवढा क्लिअर नाही दिसेल, बट दिसेल तुम्हाला. थांब, एडिट करताना दिसेल ते, मी दाखवतो बरोबर. या थोडासे ग्लिम्सेस दिसेल तुम्हाला. तिथे नदी आहे आणि ती नदी खूप क्लीन आहे. म्हणजे हा आला किती वेळा, बट मी इथे फर्स्ट टाइम आलं. बट मला तर छान वाटतं. आणि आम्ही लिटरली उन्हात गेला. आम्ही काय सनस्क्रीन लावली ना, आम्ही फुल काय तांबार होणार आहे. बट गावी गाव 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 राहतं. माझ्याकडे दाखव. कायच कोकणात मी भावासोबत बाईकवरून फिरणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे ना. आणि एवढं भारी फील होतं ना बाईकवरून फिरायला. तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येईल तुम्हाला पण. हे बघा इकडे मंदिर आहे, मंदिर दाखव. ही बघा, ही आपण आपली चॅम्पियन घेऊन एवढ्या लांब आलो आहे. आणि मी आणि फक्त माझा दादा, आम्ही दोघं झालो इकडे. तो गायच आम्ही बरोबर मी 1-1.25 तास रायडिंग केली. आणि माझा दादा मागे बसलेला. आणि आता आम्ही एका चांगल्या ब्रिजवर आलो आहे. त्या ब्रिजचा एकदा तुम्ही फक्त लुक बघा. आणि हे इकडं खूप मोठं ब्रिज आहे बघा, किती मोठं व्ह्यू आहे बघा. इकडे व्ह्यू पण खूप आहे आणि ब्रिज पण खूप मोठं आहे बघा. इकडे सगळ्यांचे माड आहेत, मध्ये नदी आहे, मासेमारी वगैरे इकडे चालू असते म्हणून तिकडे बोट वगैरे ठेवले आहेत. बाकी त्या लाईनला हॉटेल्स आहेत आणि तिकडे टुरिस्ट स्पॉट वगैरे आहेत तिकडे समोर वगैरे. आणि खूप म्हणजे तुम्ही मितपॅटचा व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबवर, तर तो पण इकडे येऊन थांबलेला. तर तीच ही जागा आहे. तो मागे येऊन थांबलेला, मी थोडा मध्ये येऊन थांबलो ब्रिजच्या. तर आम्ही आता इथे थोडेफार फोटोज वगैरे काढू. इकडे आधी रोड क्रॉस करून तुम्हाला दुसऱ्या साईडचा व्ह्यू दाखवतो. काय भारी व्ह्यू आहे गाईज, बघा फक्त तुम्ही एकदा. आमच्या कोकणामध्ये सर्वात फेमस ब्रिजपैकी एक आहे. तुम्ही खूप व्हिडिओमध्येच वगैरे असं बघितलं असेल. तर चला आपण इकडे फोटोज वगैरे काढू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ लवकर. ते गाईज आता आपण आलो आहे कुडाळला. तो आता आपण घरी जाऊया लवकरात लवकर आणि बघूया पुढे काय होतं ते. आता एक ॲक्सिडेंट आपण दाखवलं मी ॲक्सिडेंट, तो बघू आता पुढे काय होतं. सो हे गाईज फायनली 2 तासानंतर आम्ही आमच्या गावात पोचले. दादा तिकडे गेला थंडा घ्यायला आणि मी इकडे बसलो आहे गाडीसोबत. आता थंडा वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ डायरेक्ट. आजचा दिवस खूप थकल्यासारखं होता. कालचा पण माझा दिवस तसाच गेला, आजचा पण दिवस माझा तसाच गेला आहे. बघू आता पुढे काय होतं आहे अजून पुढच्या म्हणजे राहिलेल्या दिवसामध्ये काय चांगलं होतं आहे. सकाळपासून तर वाईटच झालं आहे. ते जे काका गेले ते असं मला बघत होते ना भाई, जसं काय मी एकदम वेड्यासारखं बोलतो आहे. मी फोन पण असं गाडीच्या स्पीडोमीटरवर ठेवलं आहे ना, तर आता बघत गेलं माझ्याकडे. सकाळपासून तसा माझा दिवस तर पूर्ण वाईट गेला आहे. बघू आता राहिलेला पुढचा दिवस कसा जाते. हा बघा, हा इकडून काय काय घेऊन येतो ते सगळं पाडतच आणतोय. हे काय आणलं आहे तू? तो गाईज धन्यवाद हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघितला म्हणून. तो हा ब्लॉग कसा वाटतो तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. बाकी आपला दादा पण नेक्स्ट टाईमपासून ब्लॉग बनवणार आहे, मग त्याचा पण चॅनल आपण बघूया. हाच मोठा ब्लॉगर बन. हा मला प्रमोट करणार त्याच्या इंस्टावर. ओके बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.